हे एका हृदयातून दुसऱ्या हृदयाला संदेश पाठवणारं क्षेत्र आहे आणि आयुष्यामध्ये हे लक्षात राहतं। 75 नाट्यगृह अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात बांधण्याचा आमचा निर्णय हा पूर्णत्वासच जाईल। तुमच्या मनात थोडी शंका दिसली की आता पूर्ण नियोजन झालं पण अंमलबजावणीकडे लक्ष दिलं पाहिजे। मी तुम्हाला शब्द देतो, जोपर्यंत 75 नाट्यगृहाची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आमच्यापैकी कोणीही आपलं पद सोडणार नाही आणि तुम्ही सोडू द्यायचं नाही, हा संकल्प मात्र केला पाहिजे। नाटक फक्त मनोरंजन करत नाही तर दिशा देतं। या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या माध्यमातून आपण सर्वजण संकल्प करूया की महाराष्ट्राच्या गावातल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत मनामनापर्यंत हा आमची सांस्कृतिक आमची विरासत हे पोहोचवण्यासाठी आपण जे कराल त्या पाठीशी महाराष्ट्र सरकार निश्चितपणे राहील। खरं म्हणजे सुधीर भाऊंचं इतकं सुंदर भाषण या ठिकाणी झालंय की मला नुसतं मम म्हणावं आणि आपल्या ठिकाणी बसावं असं वाटतंय। ज्यावेळी आम्हाला तुम्ही हा मुद्दा मांडला की जे अस्तित्वातले नाट्यगृह आहेत ते खराब आहेत, सुधीर भाऊंनी आणि मी तात्काळ त्या संदर्भात निर्णय केला, बजेटमध्ये पैसे ठेवले। आता सुधीर भाऊ त्याचा जो काही आराखडा आहे तो तयार करतायत। नवीन नाट्यगृह असतील किंवा जुने जे काही नाट्यगृह आहेत ते चांगलं करणं असेल, हे सगळं काम आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू केलंय। निश्चितपणे मला विश्वास आहे की सुधीर भाऊंसारखा एक अतिशय सक्षम आणि संवेदनशील सांस्कृतिक मंत्री आपल्याला मिळालाय। निश्चितपणे लोककलांच्या संवर्धनाकरता आणि त्या पुढे कशा जातील, ती परंपरा पुढच्या पिढीला कशी मिळेल आणि ती परंपरा मिळायची असेल तर त्याला काही व्यावसायिकतेचं स्वरूप द्यावं लागेल, त्यातनं अर्थार्जन देखील व्हावं लागेल। या संदर्भात निश्चितपणे सुधीर भाऊ आपण एक चांगला कार्यक्रम तयार करू, एखादी योजना तयार करू जेणेकरून या अतिशय समृद्ध असलेल्या ज्या आपल्या लोककला आहेत त्या देखील त्याचं देखील संवर्धन आपल्याला करता येईल।